जगप्रसिद्ध फुटबॉलपटू गोट म्हणून ओळखला जाणारा मेस्सी आज मुंबईत धडकणार आहे। चाहत्यांना मेसीला पाहण्याची एक सुवर्ण संधी आज मुंबईत असणार आहे। मैं वडोदरा गुजरात से आया हूँ भाई। मैं मेसी का बहुत बड़ा फ़ैन हूँ, लाइक बचपन से फ़ैन हूँ। एंड आज मेसी आ रहा है इंडिया तो बनता ही आना, समझ रहे हो। गोट आ रहा है, गोट प्लेयर आ रहा है। रोनाल्डो इज़ अ गुड प्लेयर बट नॉट गोट। आई मीन गुड प्लेयर नहीं, मैं तो कोई होता ही नहीं बोलने वाला, बट मेसी इज़ द गोट। मी मुलुंडवरून आलो, इकडेच राहतो। एवढ्या सकाळी आलाय? हा, मला रात्री काही झोप नव्हती येत। मला जेव्हा कळालं की मला उद्या मेसीला बघायला भेटलं म्हणजे बस झालं। बाकी अजून काय होते नाही होते त्याच्याशी फरक नाही पडत आहे। काय रात्री झोप नाही आली म्हणून सकाळी लगेच उठलो, फ्रेश होऊन बॅग घेऊन लगेच इथे आलो। आम्ही नाशिकवरून आलो, आज सकाळीच आम्ही आलोत आणि आम्ही मेसीला 10 वर्षापासून फॉलो करतो। खूप आम्ही त्याला बघितलं, टी व्हीवर त्याचे मॅचेस बघतो आणि त्याला लाईव्ह बघायला आम्हाला आज चान्स भेटला, त्याच्यासाठी आम्ही खूप म्हणजे आम्हाला आनंद झालेला आहे, त्याला बघायला भेटतं आम्हाला। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिकवणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। तर प्रोजेक्ट महादेवसाठी वानखेडे स्टेडियमवर आता थोड्याच वेळात मेसी दाखल होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय जय्यत तयारी महाराष्ट्र पोलीस प्रशासनानं केलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर आपण पाहिलं काल मेसी हा कोलकात्यात होता। कोलकात्यामध्ये देखील त्याच्या चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी, त्याची एक झलक मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। मात्र मेसी स्टेडियममध्ये येऊन दिलेल्या वेळेप्रमाणे न थांबताच तो आधीच निघून गेला। त्याच्या चाहत्यांना त्याला पाहता आलं नाही म्हणून त्याचे चाहते हे चांगलेच नाराज झाल्याचं आपण पाहिलं होतं। मोठ्या प्रमाणात त्या स्टेडियममध्ये तोडफोड झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मात्र आधीच काळजी घेतलेली आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कुठलीही अघटित घटना घडू नये किंवा चाहते हे नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। तर दुसरीकडे वानखेडे स्टेडियमची दृश्य आपण पाहतोय। हजारो लाखोंच्या संख्येने त्याचे चाहते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। प्रेक्षकांनी हे स्टेडियम खचाखच भरलेलं आहे। एखादी क्रिकेटची मॅच असावी अशा पद्धतीने या ठिकाणी प्रेक्षक जमा झालेत। तर काही वेळासाठी हा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून, संपूर्ण देशभरातून, ठिकठिकाणावरून त्याला पाहण्यासाठी त्याचे चाहते या ठिकाणी आपण आल्याचं पाहतोय। तर मेसी आणि सोबत क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री आणि मेसी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रोजेक्ट महादेवचं उद्घाटन किंवा शुभारंभ आपण म्हणू शकतो आज करण्यात येणार आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून 60 खेळाडू देखील निवडण्यात आलेत, बाल खेळाडू ज्यांना मेसी मार्गदर्शन करणार आहेत आणि फुटबॉलचे धडे देखील देणार आहे।